श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड सर्ग 13. श्री महादेव म्हणाले, पुढे सहस्त्रनयन इंद्र, यम, वरुण, महातेजस्वी कुबेर, वृषवाहन शंकर, ब्रह्मवेत्यात श्रेष्ठ असा ब्रह्मदेव, मुनी, सिद्ध, चारण, पितर, ऋषी, साध्य, गंधर्व, अप्सरा, सर्प हे व दुसरेही अनेक उत्तम विमानात बसून राम होता त्या ठिकाणी आले आणि हात जोडून परमात्मा रामाला म्हणाले, तू सर्व लोकांचा कर्ता आहेस, त्यांच्या कर्मांचा तू साक्षी आहेस, तू ज्ञानरूपी आहेस, तू वसूंपैकी 8वा आहेस, तू रुद्रांमध्ये शंकर आहेस, सर्व लोकांचा अधिकर्ता चतुर्मुख ब्रह्मदेव तू आहेस, अश्विनी कुमार तुझ्या नाकपुड्या आहेत, चंद्र सूर्य तुझे नेत्र आहेत, तू लोकांचा आद्यंत आहेस, तू सर्वदा उदय पावलेला आहेस, तू नित्य शुद्ध ज्ञानस्वरूप, नित्यमुक्त, निर्गुण असा अद्वय असा आहेस. तुझ्या मायेने जे वेष्टिलेले आहेत त्यांना तू मनुष्याकार दिसतोस, परंतु तुझे नामस्मरण करणाऱ्यांना तू सर्वदा चिद्रूप वाटतोस. रावणाने आमचे स्थान आणि आमचे तेज पराक्रम ह्यांचे हरण केले होते, परंतु आज तुझ्याकडून त्या दुष्टाचा वध झाला असल्यामुळे आमचे पद आम्हाला पुन्हा मिळाले आहे. अशा प्रकारे देव स्तुती करीत असता साक्षात पितामह ब्रह्मदेव नम्र होऊन सत्यमार्गात राहणाऱ्या श्रीरामाला बोलले. ब्रह्मदेव म्हणाले, विष्णुरूपा देवा, तू सर्वांच्या रक्षणाचे कारण आहेस. अध्यात्म ज्ञानसंपन्न योगी हृदयात तुझे ध्यान करीत असतात, त्यांना तू ध्येय आहेस. तुझ्या ठिकाणी त्याज्य व ग्राह्य हा भेद नाही. तू परिपूर्ण, एक, सत्तारूप, सर्वांच्या हृदयात वास करणारा ज्ञानरूप असा आहेस. निश्चय बुद्धीने प्राण आणि अपान ह्या वायूंना हृदयात रोधून त्याचप्रमाणे सर्व संशयबंधांचा आणि विषयसमूहांचा छेद करून योगीजन तमोगुणाचा निराश करतात आणि रत्नकिरीट धारण करून सूर्यासमान शोभणाऱ्या ज्या तुझे दर्शन घेतात त्या तुला माझे वंदन असो. जो मायातीत आहे, जो लक्ष्मीचा पती आहे, जो पुरातन आहे, जो जगाचे अधिकारण आहे, जो अमेय परिमाणातीत आहे, जो मोहाचा नाश करतो, ज्याला सर्व मुनी वंदन करतात, ज्याचे योगीजन ध्यान करीतात, ज्याने योगमार्गाची प्रवृत्ती केली, जो परिपूर्ण आहे, जो स्वतः रमणीय असून इतरांना रमवितो, अशा त्या रामाला तुला मी वंदन करतो. भावाभाव, अस्ति नास्ती हे दोन्ही अनुभव ज्या संबंधी नाहीत, योगासक्त होऊन विषयभोगांवर आसक्त न राहता शंकर प्रभृती देव ज्याच्या चरणकमल युगलाचे अर्चन करीतात, जो नित्य निर्मल ज्ञानघन अनंत प्रणवाचा ओंकाराचा संज्ञक आहे, जो सकल दैत्यांचा वणव्यासारखा नाश करणारा होय, त्या रामवीराला मी वंदन करतो. तू माझा नाथ आहेस. माझी सर्व प्रार्थित कार्ये तू तडीला नेली आहेस. तू प्रमाणातीत आहेस. तू लक्ष्मीपती विष्णुरूपी आहेस. तू चराचराचा आश्रय आहेस. तू भक्तीने प्राप्त होतोस. ध्यान केले असता तू संसाराचा नाश करतोस. योगाभ्यासाने ज्यांची अंतःकरणे शुद्ध झाली आहेत त्यांच्याच बरोबर तू फिरतोस, त्यांनाच कळतोस. तू लोकसमुदायांचा उत्पत्तीकर्ता व लयकर्ता आहेस. तसाच तू लोकांचा मुख्य पालनकर्ता आहेस. लौकिक प्रमाणांनी तू कळण्याजोगा नाहीस. भक्ती, श्रद्धा आणि भाव ह्यांनीच ज्याचे भजन करता येते, त्या नीलकमलासमान श्यामवर्ण सुंदर अशा श्रीरामाला मी वंदन करतो. हे माधवा, तू प्रमाणातीत आहेस. तुझ्या स्वरूपाला इयत्ता नाही. मायेने इंद्रियासक्त झालेल्या लोकांना तुझे ज्ञान कसे होणार? तू मुनिजनांना मान्य आहेस. श्री शंकरादी देवांनाही तू वंद्य आहेस. तरी वृंदावनात कृष्णावतार समयी देवसमुदायाला तू वंदन करशील. तू सुखकंद आहेस. अशा तुझं रामाला मी वंदन करतो. नाना शास्त्रे आणि वेद समुदाय तुझे वर्णन करतात. तू नित्यानंद रूप व निर्विषय ज्ञानस्वरूप आहेस. तू अनादी आहेस.
माझ्या कार्यासाठी तू मनुष्यरूप धारण केले आहेस. हे श्रीरामा, तुला मी वंदन करतो. भक्तांच्या इच्छित वासना परिपूर्ण करणाऱ्या श्यामवर्ण रामाचे ध्यान करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या ब्रह्मदेवाच्या ह्या आद्य स्तवनाचा जो मनुष्य पृथ्वीवर श्रद्धापूर्वक पाठ करील आणि त्याचे चिंतन करील, त्याची सर्व पापे नाहीशी होतील. लोकगुरू ब्रह्मदेवाने केलेली ही स्तुती ऐकताच जानकीला अंकावर घेऊन अग्नी प्रकट झाला. ती जानकी तेजपुंज दिसत होती. तिची कांती निर्मल व अरुणासारखी किंचित रक्तवर्णाची होती. तिने रक्तवस्त्र परिधान केले होते व दिव्य अलंकार धारण केले होते. शरणागतांची सकल दुःखे हरण करणाऱ्या त्या रघुत्तमा रामाला सर्व जगतांचा साक्षी अग्नी म्हणाला, हे रघुनाथा, पूर्वी तू वनामध्ये देवी जानकीला माझ्या स्वाधीन केली होतीस. आता तिचा तू स्वीकार कर. रामरूपा हरे, रावणाचे प्राण हरण करण्याकरिता मायासीता निर्माण करून तू रावणाचा पुत्र बांधवांसह वध केलास आणि तेणे करून हे प्रभो पृथ्वीचा भार दूर केलास. छायारूप सीता ज्या कार्याकरता निर्माण केली होती ते कार्य सिद्धीला गेले. त्यामुळे ती कृतकृत्य झाली व अंतर्धान पावली. हे ऐकून रामाला आनंद झाला. त्याने अग्नीची पूजा केली आणि परमहर्षभरीत सीतेचा स्वीकार करून त्या लक्ष्मीपतीने तिला मांडीवर बसविले. ती सीता म्हणजे त्रैलोक्य जननी अविनाशी लक्ष्मीच होय. जानकीसह कांतीने उज्ज्वल शोभणाऱ्या रामाला पाहून सुरनायक इंद्राला आनंद वाटला. तो रामाजवळ आला आणि भक्तिपूर्वक हात जोडून सद्गदित वाणीने रामाची स्तुती करण्यास त्याने प्रारंभ केला. इंद्र म्हणाला, राम नीलकमल वर्ण आहे. त्याचे नाव संसाररूपी दावानलासारखे नाश करणारे आहे. त्याच्या आनंदरूपाचे चिंतन श्री पार्वती माता अंतःकरणात करीत असते. तो संसाराचा नाश होण्याचे कारण आहे. श्री शंकरादी देव त्याची भक्ती करीत असतात. देवगणांच्या दुःख परंपरेचा नाश करणारा हा एक रामच होय. हा निराकार असूनही मनुष्य देह धारण करून आला आहे. हा स्तुत्य आहे. हा पृथ्वीचा भार नाहीसा करणारा आहे. अशा परमसमर्थ परानंद रूप श्रेष्ठ रामरूप हरीला मी भजतो. राम भक्ताधीन असून हा शरणागतांना सकलानंद देणारा आहे. त्याचे नावच असे आहे की ते त्या शरणागतांची दुःखे निःशेष नाहीशी करते. तपाच्या योगे योग साधणारे योगीश सत्तारूपाने त्याचे चिंतन करीत असतात. तो सुग्रीवादिकांचा मित्र झाला. अशा त्या रामरूपी सूर्याचे मी भजन करतो. भोगांवर मन ठेवणाऱ्या लोकांना हा राम दूर वाटतो, परंतु योगाभ्यासी लोकांना अगदी जवळ हातात आहेसा वाटतो. हा सर्वदा चिदानंद कंद आहे. ह्याचे रूप जनककन्येला आनंद विणारे आहे. ह्या रघुत्तम रामाला मी शरण जातो. हे रामा, तू योगमायेच्या विशेषांनी युक्त होतोस. त्यावेळी लीलेसाठी नराकार वृत्ती धारण करून वागतोस. तुझ्या आनंददायक लीला चरित्रांच्या श्रवणाने ह्या लोकी ज्यांचे कान भरून जातात ते नित्य आनंदरूप होतात. वैभवाभिमानरूपी मद्यप्राशनाने मी अत्यंत उन्मत्त झालो होतो. सर्व श्रीमंत लोक अभिमान बाळगतात. तसाच अभिमान मलाही वाटून मी तुला जाणले नाही. परंतु आता तुझ्या पदकमलाच्या कृपेने त्रैलोक्याचा अधिपती म्हणून मला वाटणारा गर्व नाहीसा झाला आहे. ज्याच्या शरीरावर रत्नांची बाहुभूषणे व हार चमकत आहेत व त्यामुळे ज्याचे स्वरूप रमणीय वाटत आहे, पृथ्वीला भार झालेल्या दैत्य सैन्याला जो वणव्यासारखा वाटतो, ज्याचे मुख शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आहे, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे शोभणारे आहेत, ज्याच्या महिम्याचा थांग कोणासही लागणे अत्यंत कठीण आहे, अशा राघवेशाला मी भजतो. इंद्रनील मण्याप्रमाणे किंवा मेघाप्रमाणे ज्याची कांती श्यामवर्ण आहे, विराधादी राक्षसांचा वध करून ज्याने लोकात शांती प्रस्थापित केली आहे, किरीटादिकांनी ज्याला शोभा आली आहे, श्री शंकरांना जो अलभ्य लाभासारखा वाटतो, त्या रघुपती रामचंद्राला मी भजतो.
जिचा वर्ण सुवर्णासमान तेजपुंज आहे, जिची कांती विद्युल्लता पुंजासारखी आहे, त्या सीतेला अंकावर घेऊन कोटीचंद्रांप्रमाणे शोभणाऱ्या उत्तम सिंहासनावर बसणाऱ्या श्री रामचंद्राला मी भजतो. रामचंद्रापासून दुःख आणि आळस ही दूर असतात. ह्याप्रमाणे इंद्राची स्तुती झाल्यावर पार्वती मातेसह विमानात बसून आकाशमार्गे जात असलेल्या श्री शंकरांनी त्या कमलपत्राक्ष रामाला म्हटले, हे रामा, तुझा अयोध्येमध्ये राज्याभिषेक समारंभ होईल. तो पाहण्याला मी येणार आहे. सांप्रत ह्या तुझ्या देहाचा जनक जो दशरथ, त्याला ह्या विमानात पहा. तेव्हा विमानात अग्रभागी बसलेला दशरथ रामाच्या दृष्टीस पडला. कनिष्ठ बंधू लक्ष्मणासह त्याने भक्तिपुरस्सर व आनंदपूर्वक पित्याच्या चरणी शिरसाष्टांग वंदन केले. दशरथाने रामाला आलिंगन दिले आणि मस्तकाच्या ठिकाणी हुंगून म्हटले, वत्सा, या संसाराच्या दुःखस्वरूप सागरातून तू मला तारलेस. असे म्हणून पुन्हा दशरथाने रामाला आलिंगन दिले. मग रामाने पूजा केल्यावर दशरथ निघून गेला. इकडे राम आपल्यापुढे हात जोडून उभ्या असलेल्या देवेंद्राला पाहून म्हणाला, सहस्त्राक्षा, मजकरिता लढाईत मरून जमिनीवर पडलेल्या वानरांना अमृतवृष्टी करून लवकर सजीव कर, अशी माझी तुला आज्ञा आहे. ठीक आहे, असे म्हणून अमृतवृष्टी करून इंद्राने त्या वानरांना जिवंत केले. पूर्वी युद्धात जे जे मेले होते ते निद्रेतून जागे होऊन उठल्यासारखे आनंदाने रामाजवळ आले. आता ते सर्व पूर्ववत बलवान दिसत होते. तेथे राक्षसांना अमृताचा स्पर्श झाला तरी ते उठले नाहीत. विभीषणाने रामाला साष्टांग नमस्कार केला आणि म्हटले, देवा, मजवर कृपा करा. ज्या अर्थी मजवर आपले प्रेम आहे, त्या अर्थी माझ्या इच्छेकरता आपण आत सीतेसह मंगल स्नान करा आणि मग अंगावर अलंकार घालून आपल्या वधूसह आपण उद्या अयोध्येला जाऊ. विभीषणाचे भाषण ऐकून रघुत्तम राम म्हणाला, माझा सुकुमार परमभक्त भरत माझी वाट पाहत राहिला आहे. त्याने जटा आणि वल्कले धारण केली असून तो शब्दब्रह्माच्या ध्यानात सर्वदा निमग्न असतो. त्या वाचून मंगल स्नान अलंकारादिक गोष्टी मी कशा बरे कराव्या, म्हणून तू विशेषतः सुग्रीवादी वानरांचा सत्कार सत्वर कर. वानरश्रेष्ठांचा सत्कार केलास म्हणजेच माझा सत्कार केलास ह्यात संशय नाही. असे रामाने सांगितल्यावर राक्षसश्रेष्ठ विभीषणाने सुवर्ण, रत्ने आणि वस्त्रे ह्यांची वानरांवर त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार यथेच्छ वृष्टी केली. नंतर रत्नांनी वानरसेनापतींचा विभीषणाकडून सत्कार झाल्याचे पाहून रामाने त्या वानरश्रेष्ठांचे रीतसर अभिनंदन केले आणि त्यांना जाण्यास निरोप दिला. मग विभीषणाने आणलेल्या त्याच्या सूर्यासारख्या तेजपुंज अत्युत्तम पुष्पक विमानात राम आरूढ झाला. त्याने सीतेला अंकावर घेतले होते. ह्यावेळी त्या कीर्तिसंपन्न सीतेच्या चेहऱ्यावर लज्जाभाव दिसत होता. रामाजवळच पराक्रमी बंधू लक्ष्मण धनुष्य घेऊन बसला होता. मग श्रीराम विमानातून सर्व वानरांना, कपिराज सुग्रीवाला, अंगदाला आणि विभीषणाला म्हणाला, तुम्ही सर्वांनी वानरांसह येऊन मित्रकार्य केले. मी तुम्हा सर्वांना परवानगी देतो. तुम्ही वाटेल तेथे आता सुखाने जा. सुग्रीवा, सर्व सैनिकांसह तू शीघ्र किष्किंधेला जा. विभीषणा, तू लंकेत आपल्या राज्यात जाऊन राहा. तू माझा भक्त असल्यामुळे इंद्रासह देव चालत आले तरीही त्यांच्याने तुझे काही अनिष्ट होऊ शकणार नाही. माझ्या पित्याच्या अयोध्या राजधानीला जाण्याची माझी इच्छा आहे. असे रामाने सांगितले असता तो महाबलवान वानर आणि राक्षसराज विभीषण हात जोडून म्हणाले, रघुत्तमा, तुझ्याबरोबर आमच्याही मनात अयोध्येस यावयाचे आहे. तुला राज्याभिषेक झाल्याचे पाहून आणि कौसल्या मातेला वंदन करून नंतर आम्ही आपापल्या राज्याला जाऊ. प्रभू, आम्हाला एवढी अनुज्ञा द्या. बरे आहे, असे म्हणून राम बोलला, सुग्रीवा, वानर, विभीषण आणि हनुमान ह्यां सर्वांसह तू आता लवकर पुष्पक विमानात बस. मग सैन्यासह सुग्रीव आणि अमात्यांसह विभीषण असे सर्व त्या पुष्पक विमानात ताबडतोब चढले. सर्वजण चढून बसल्यावर रामाने आज्ञा दिली आणि ते कुबेराचे उत्तम विमान आकाशमार्गे जाण्यास निघाले. त्या तेजस्वी विमानाला हंस जोडला होता.
त्यामुळे आत बसलेला आनंदित राम दुसरा ब्रह्मदेवच की काय असा भास होत होता. कुबेराने तपश्चर्येने मिळवलेले ते विमान ह्यावेळी आकाशात सूर्यबिंब चमकावे तसे चमकत होते. सीता आणि लक्ष्मण ह्यांस घेऊन राम त्यात बसल्यामुळे त्यास विशेषच शोभा आली होती. युद्धकांडातील 13वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.